वेलकम टू माय चॅनल. तर आज बघू शकताय की आपल्याकडं ते पाऊस भरपूर झाला आहे. त्यामुळं आजच्याला आपल्याला चांगला पाऊस झाला. त्या माने आपल्याला पाऊस नव्हता बराच दिवस, पण रात्री चांगला बऱ्यापैकी पाऊस झाला आपल्याला. कारण पाणी साचलेलं असतं सगळं. तुम्ही बघू शकताय, हे बघा असं पाणी साचलेलं आहे. तर आपण त्यामुळं आज केळीला खत सोडा चालू केलेला आहे. कारण पाणी झाल्यामुळं केळीला खत सोडणं गरजेचं आहे. कारण आता आपली केळी मोठी झालेली केळी. तर आपण केळीला खत सोडा चालू बघू. तर हे बघा, इथं आपण खत खालून ठेवलेलं आहे. पंपाने सोडतोय आपण खत. ह्याच्यात 1261 5 किलो आणि 19 5 किलो असं टाकलेलं आहे. कारण आता रान लेवल झाल्यामुळं आपल्याला खत सोडायला काय अडचण नाही. पहिलं आम्ही खत जरा अख्ख्या उन्हाळ्यात खत सोडलं नाही केळीला, कारण की पाणीच नव्हतं ना. पाणी खूप कमी होतं. पण आता काय अडचण नाही. तर हे बघा, पूर्णपणे असं म्हणजे ओलं रान झालेलं आहे. तर आपण आता सोडा चालू केलं खत. 1261 5 किलो आणि 19 5 किलो असे दोन्ही सोडतोय. मग अजून 4 ते 5 दिवसांनी फॉस्फरिक ॲसिड सोडा म्हणतोय. फॉस्फरिक ॲसिड 24 आणि युरिया हे 2-3 सोडायचे. तर आता हे आपण चालू करतो. आपण इथं काय केलं आहे, मेंटीला डायरेक्ट ते केलं आहे, एक होल पाडून पाईप घेऊन घेतला. कारण इथनंच खत मग अख्ख्या कडत जाते ना. ह्यात असं बसून घ्यायचं फक्त. पंप बोलून घ्यायचं. तर अशा पद्धतीने खत सोडा चालू केलं मी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.